आज गाडीच्या टायरचं काम करायचं होतं, तर त्यामुळे उमेश सकाळीच गेलेला बाहेर. त्याचं काहीतरी सामान आणायचं होतं त्याच्यासाठी. तर मग सामान वगैरे घेऊन आला आणि मग त्याचं काम वगैरे झाल्यानंतर वरती आला. वरती आल्यानंतर नाश्ता वगैरे झाला, तोपर्यंत आमचं पण आवरलेलं. इकडे डमरूसाठी हे ORS आणलेलं, पण तो काही पिलाच नाही. मग त्याच्यावरचं मीच पिऊन घेतला. मग मम्मी बोललेली आज आळूच्या वड्या बनवूया आपण. तर म्हटलं ठीक आहे बनवूया. मग तिची थोडीशी हेल्प करत होते मी. जास्त काय तर केलं नाही, तिने सगळं मसाला वगैरे बनवलेला, मी फक्त ठेवायचं काम केलेलं. आणि पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, तर आमचे भांडे वगैरे धुणं वगैरे सगळं तसंच पडलेलं, काहीच काम झालं नाही पाण्यामुळं. तर कृपया पाणी वाचवा, म्हणजे आम्हाला पण थोडंसं पाणी मिळेल. मग इकडं माझ्या मम्मीने ज्या आलूच्या वड्या उकळवल्या त्यांना मी घेतलं आणि मस्त कट करून तिला दिले. तोपर्यंत ती तिकडे भजे फ्राय करत होती. तर मग मी तिला बोलले तू जा, मी करते बाकीचे. मग मी करायला घेतलेले. मग मस्त माझं थोडं खाणं पण चाललेलं आणि फ्राय करणं पण चाललेलं, कारण की त्यांना तळायला थोडा वेळ लागतो. मग माझ्यासाठी एक पापड पण तळलेला. त्यानंतर मस्त जेवण वगैरे झाले, उमेश कामाला गेला. मग आम्ही मस्त झोपलेलो, कारण की पाणीच नव्हतं तर काय करणार. मग इथे मी आंघोळ वगैरे करून आलेले. 7:30 वाजता आंघोळ केली, कारण की पाणीच नव्हतं म्हणून. सारखं तेच बोलते, पण हां काय करू. इकडे डमरूसोबत मी खेळत होते. मग म्हटलं जरा दुकानातनं सामान आणायचं होतं, तर डमरू आणि मी आम्ही दोघं पण गेलेलो दुकानात. आणि मग ते भांडे राहिलेले, तर ते बाथरूममधनं पाणी आणून इकडे आम्ही वॉश बेसिनमध्ये भांडे धुत होतो, पण काय पाणी आलंच नाही. मग इकडे मी मसूरच्या डाळीची आमटी बनवत होते. संध्याकाळी उमेशने फालूदा आणलेला. डमरू घेण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला काय दिलाच नाही मी. तर असंच होतं आजचा दिवस. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.